तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तर त्याच्यावर टॅक्स लागणार आहे तुम्हाला, असं बोललेली ना, हे सांगितलं होतं तुम्हाला, बरोबर हो आहे? मॅम. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. तर आता ऍक्च्युअली तुम्ही कॅल्क्युलेट कसं करायचं आहे ते आपल्याला शिकायचे. तर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्याने 3 तक्ते दिलेले आहेत, ते फक्त आपण बघायचे. पुस्तक बघते. तीन तक्ते आहेत. तुम्हाला शाळेत शिकवलं का? नो मॅम नाही. येस मॅम, शिकवलं आमच्या बघा इथे मॅम भाग 2 सर चालू आहे अजून, हा नाही घेतला. बरं, आता इथे बघा, ज्या व्यक्ती म्हणजे वयाप्रमाणे वेगवेगळे तक्ते आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा जो असेसी आहे किंवा करदाता आहे तो कोणत्या या तक्त्यात बसतो ते आधी बघायचं. ते वयानुसार ठरतं. म्हणजे आता हा जो पहिला तक्ता आहे तो 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे, है ना? म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षापर्यंतचं आहे त्यांच्यासाठी या तक्त्यानुसार आपण कॅल्क्युलेट करायचंय सगळं. आता त्यांच्यासाठी बघा 2,50,000पर्यंत जर त्यांचं उत्पन्न असेल तर ते करमुक्त असतात. शिक्षण उपकर, एज्युकेशन सेस म्हणजे आणि हे हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस ते पण टॅक्स फ्री आहे तुम्हाला. त्यानंतर 2.5 लाख ते 5 लाख असेल तर त्याच्यावर 5% तुम्हाला काय लागणार आहे? 5% तुम्हाला टॅक्स लागणार आहे. टॅक्स लागतो. पण कुठली रक्कम घ्यायची जी तुमची करपात्र उत्पन्न आहे, म्हणजे तुमचं एकूण उत्पन्न जे आहे त्याच्यातून 2.5 लाख वजा करायचे आणि उरलेली जी रक्कम, कारण 2.5 लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स फ्री आहे, त्यामुळे तुमचं जेवढं पण उत्पन्न असेल त्याच्यातून 2.5 लाख वजा करायचे. कळलं? येस मॅम. त्यानंतर पुढे तुम्हाला 5 लाख, 2.5 ते 5 लाख असेल तर हे 5 लाख ते 10 लाख असेल तर त्यांनी थोडं कॅल्क्युलेशन करून दिले आपल्याला, एकदम डिटेल नाही करायचं. तर कसं दिले त्यांनी, 12,500 अधिक 20% आपल्याला कशावर 20% लागणार आहे, तर करपात्र उत्पन्नातून 5 लाख वजा करून उरलेली जी रक्कम आहे तिच्यावर तुम्हाला 20%, त्याचे 20%, 5 लाख वजा करायचे. आता कारण आधी म्हणजे 2.5 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे, पण पुढचे जे 2.5 लाख आहे त्याच्यावर त्यांनी कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहे ऑलरेडी. हे जे 12,500 जे आहेत ते ऑलरेडी त्यांनी कॅल्क्युलेट करून ठेवलेले आहेत. म्हणून इथे काय केलं त्यांनी, करपात्र उत्पन्नातून वजा 5 लाख रुपये करायचे. इथे वरती 2.5 लाख रुपये केलेले आहेत, इथे 5 लाख करायचे. जर उत्पन्न 10 लाखापेक्षा अधिक आहे तर 1,12,500 अधिक, म्हणजे 1,12,500 तर भरायचे आहेत आणि 30% कशावर 30%, करपात्र उत्पन्न वजा 10 लाख यावर तुम्हाला 30%, म्हणजे तुमचं जे करपात्र उत्पन्न आहे त्याच्यातून 10 लाख वजा करायचे आणि त्याचे 30% एवढं तुम्हाला प्राप्तिकर किंवा आयकर भरायचंय. आयकराबरोबरच तुम्हाला तुमचा जो आयकर येईल त्याच्यात 2% एज्युकेशन सेस भरायचा आहे, म्हणजे शिक्षण उपकर भरायचंय. आणि आयकराच्या 1% तुम्हाला सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस भरायचंय. म्हणजे शिक्षणासाठी तुम्हाला आणखी एक्स्ट्रा हे 3%. पण हे 3% कोणाचे, आयकराचे 3%. म्हणजे इथे जे तुम्ही कॅल्क्युलेट करणार आयकर, आपण एक गणित बघूया म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे. बघा, मी तुम्हाला 2-3 गणित अशी सोडून दाखवते कशी सोडवायचे, कसं आयकर तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे, मग तुम्हाला आयडिया येईल. बघा, समजा एखाद्याचं उत्पन्न समजा 8 लाख रुपये आपण घेतलं एकूण उत्पन्न. बघा, त्याने केलेले इन्व्हेस्टमेंट वगैरे मी आधी सध्या घेत नाही, फक्त आपण नॉर्मल साधं वालं कॅल्क्युलेशन बघूया. त्याची जी इतर इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जर दिली असेल तर त्याचं करपात्र उत्पन्नातून ती सुद्धा वजा करायची असते. आपण काल बघितलं ना, 1.5 लाखापर्यंत ma'am. तुम्हाला ते येस टॅक्स मॅम. फ्री असतं. तर समजा त्याचं जे इन्कम आहे, अॅन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न जे आहे ते समजा 8 लाख आहे.
आणि त्याचं वय 60 वर्षाच्या आतच आहे. म्हणजे पहिल्या तक्त्यामध्ये तो माणूस मोडतो जो पण आहे है ना. तर त्याचं वार्षिक उत्पन्न जर 8 लाख रुपये आहे, आता याच्यासाठी कसं कॅल्क्युलेशन आहे, तर 8 लाख रुपये कोणत्या कॉलम मध्ये येणार ते बघायचं आधी. आता 8 लाख म्हणजे तुमचं पहिला या एक तर या तक्त्यामध्ये येणार आहे, कारण तो व्यक्ती 60 वर्षापेक्षा कमी वयाचा आहे. त्यानंतर बघायचं की त्याचं इन्कम किती आहे, तर त्याचं इन्कम 8 लाख आहे. तर 8 लाख म्हणजे ह्या 5 ते 10 लाखात येतं, बरोबर आहे. येस मॅम. एकूण तुम्हाला Yes, 3 ma'am. तक्ते दिलेत बघा. एक 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे, दुसरा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 ते 80 ज्यांचं वय आहे, वय वर्ष 60 ते 80 वयापर्यंतच्या लोकांसाठी हा तक्ता आहे. आणि 80च्या पुढे वय वर्ष 80 पेक्षा जास्त जे आहेत त्यांच्यासाठी हा तक्ता आहे. तर वयानुसार तक्ता वेगवेगळा आहे प्रत्येकासाठी. कळलं? म्हणजे आता 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी 2.5 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे. 60 ते 80 मधल्या लोकांसाठी 3 लाख पर्यंत टॅक्स फ्री आहे. म्हणजे 3 लाखापर्यंत त्यांना टॅक्स लागत नाही. आणि 80च्या वरती जी लोक आहेत त्यांना 5 लाख सूट आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत त्यांना कर बसणार नाही, कारण तेवढं त्यांचं उत्पन्न पण नसतं ना. आता सिनियर सिटीजन जरी असले तरी त्यांचं उत्पन्न असून असणार किती, जे पेन्शन वगैरे असते तेवढीच. त्यामुळे जास्त त्यांचं उत्पन्न नसतं, त्यामुळे त्यांना जरा जास्त लिमिट दिलेलं आहे. तसं पण त्यांना एवढं उत्पन्न नसतं, त्यामुळे फार का त्यांना टॅक्स भरावा लागत नाही. कळलं का? आता आपण जे घेतलेलं आहे Yes, ma'am. ते 8 लाख रुपये उत्पन्न आहे, त्याचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीत. तर मला जो उत्पन्न त्याचं 8 लाख आहे, म्हणजे 5 लाख ते 10 लाख या स्लॉटमध्ये तो व्यक्ती येतो. यानुसार कॅल्क्युलेशन होणार. याच्यासाठी जो रूल आहे तो लागणार आहे. मग तो काय कसा आहे, त्याला लागणारा जो आयकर आहे किंवा प्राप्तिकर आहे तो कसा लागणार आहे, तर 12,500 अधिक 20%. कशाचे 20%? जे करपात्र उत्पन्न आहे. करपात्र उत्पन्न म्हणजे जे 8 लाख आहे. 8 लाख, आता मी सध्या 8 लाख घेतलंय, मी कोणतीही वजावट त्याच्यामध्ये केलेली नाहीये. जर त्याची कुठे इन्व्हेस्टमेंट असेल तर ती त्याच्यातून वजा करायची असते, आणि मग ते राहिलेलं असतं ते करपात्र उत्पन्न असतं. कळते का? येस मॅम. मी सध्या वजावट घेत नाहीये, कारण वजावट आपण जास्त गणित नाहीयेत तशी तुम्हाला. त्यामुळे आता सध्या प्लेन वाला म्हणजे ज्याच्यामध्ये वजावट नाहीये काही, असं आपण बघूया गणित. तर जे करपात्र उत्पन्न आहे म्हणजे जे 8 लाख रुपये आहेत त्याच्यातून वजा 5 लाख करायचे आणि त्याचे 20% घ्यायचे. बघा, आता या व्यक्तीचं जर 8 लाख रुपये उत्पन्न आहे तर त्याचा जो आयकर आहे तो आधी कॅल्क्युलेट करायचा. आयकर, मग आयकर कसा त्यांनी दिलेला आहे दुसऱ्या तक्त्यामध्ये, तर 12,500 हे कंपल्सरी ऍड म्हणजे घ्यायचेच आहेत, प्लस 20% घ्यायचे. कशाचे 20% माहित आहे? तुमचं जे करपात्र उत्पन्न आहे म्हणजे 8 लाख त्याच्यातून 5 लाख वजा करायचे आहेत. किती वजा करायचे आहेत? 5 लाख. 5 लाख. तसंच आहे ना, ते 5 लाख वजा करायचे आहेत. तुमचा तक्ता बघा, 5 लाख त्याच्यातून वजा करायचे. हे बघा, 12,500 अधिक 20%. कशाचे 20%? करपात्र उत्पन्न वजा 5 लाख यावर. बरोबर आहे? हो मॅम. आता इथे 12,500 अधिक 20% म्हणजे 20चे 100 आणि गुणिले कशाचे 8 लाख वजा 5 लाख. 8 लाख वजा 5 लाख किती येतात? 3 लाख. 3 लाख. 3 लाख येणार. मग इथे तुम्ही शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य गेला. त्यानंतर 12,500 अधिक 20 गुणिले हे 3,000 राहिले ना, 3 शून्य राहिले. बरोबर आहे? मग
3 दुणे 6 Yes, ma'am. आणि एकूण 4 शून्य येणार आता. म्हणजे तुमचे 60,000 होणार आहे. बरोबर आहे? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. आता 12,500 अधिक 60,000 म्हणजे झाले तुमचे 72,000 500. 72,500. ठीक आहे. आता हा तुमचा आला आहे. Yes, ma'am. पण एकूण आयकर अजून काढायचा आहे. हा तुमचा आयकर आहे. आता हा जो आयकर आलेला आहे याच्या 2% आणि 1% अजून आपल्याला एज्युकेशन सेस म्हणजे शैक्षणिक शुल्क आणि असंच काहीतरी आहे ना मराठीमध्ये, हा शिक्षण उपकर आणि माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर म्हणजे आणखी तो पण आपल्याला भरायचा आहे. पण तो 2% आणि 1%च आहे. पण 2% कोणाच्या, जे आयकर तुम्ही आता शोधलेला आहे, आयकर जो फाइंड आउट केलेला आहे त्याचे 2%. आता तुमचा आयकर काय आलेला आहे, तर आयकर आलेला आहे आपला 72,500. आता याच्यावर शिक्षण उपकर आपल्याला शोधायचा आहे. शिक्षण उपकर जो आहे तो 2%, 72,500 म्हणजे आयकराच्या 2%. म्हणजे Yes, 2% ma'am. घ्यायचे. कशाचे 2%? आयकराच्या 72,500 चे. 72,500च्या. 72. आता इथे 72,500. जाणार 2 आणि इथे तुम्हाला 2 10, 4 आणि 5, 14. 14. 1,450. 1,450 हा शिक्षण उपकर झाला. आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर आणखी एक शोधायचा आहे. तो 1% असतो आयकराच्या. कळलं? Yes, ma'am. तो Yes, 1%. ma'am. 1% म्हणजे 100. तो पण आयकराचे 1% म्हणजे 72,500. मग इथे 00 जातो आणि 725च येणार असं. ठीक आहे. आता एकूण आयकर जो देय आयकर आहे, देय आयकर म्हणजे त्या व्यक्तीला जो भरावा लागणारा आयकर आहे, तो जो आहे ना, तो या तिघांची बेरीज असते. म्हणजे तुमचा आयकर, शिक्षण उपकर आणि माध्यमिक शिक्षण उपकर यांची बेरीज असते. कळलं का? हा एकूण आयकर जो आहे बघा, हे असं काढायचं असतं. एकूण आयकर. एकूण आयकर म्हणजे आयकर अधिक शिक्षण उपकर अधिक माध्यमिक शिक्षण उपकर. मग देय आयकर किंवा एकूण आयकर जो आहे तो तुमचा तिघांची बेरीज असते. एकूण आयकर बरोबर 72,500 हा तुमचा आयकर आहे अधिक शिक्षण उपकर म्हणजे 1,450 आणि अधिक 725. या तिघांची बेरीज करून जे येणार आहे ते तुमचं एकूण आयकर असणार आहे. कळलं? Yes, ma'am. नक्की. आता जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न समजा 12 लाखच आहे, 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न, तर तो व्यक्ती जो आहे तो 60 वर्षापेक्षा कमीच वय आहे. मग तो व्यक्ती जो आहे तो पहिल्या तक्त्यामध्येच येणार. पण पहिल्या तक्त्यामध्ये या शेवटच्या कॉलम मध्ये येणार, कारण त्याचं उत्पन्न 10 लाखापेक्षा कसं आहे, जास्त आहे ना. मग 12 लाख असेल तर 10 लाखापेक्षा अधिक. मग ते कसं आहे, तर 1,12,500 तर कंपल्सरी भरायचे प्लस 30% काढायचे. पण 30% कशावर? 12 लाख मधून 10 लाख वजा करायचे म्हणजे 2 लाखाचे 30%. बरोबर आहे? कारण करपात्र उत्पन्न त्याचं 12 लाख रुपये आहे. त्याच्यातून 10 लाख वजा करून जे येतात त्याचे 30%. कळते का? करपात्र उत्पन्न वजा 10 लाख याचे 30% Yes, आणि ma'am. अधिक 1,12,500 ते ऍड करायला विसरायचे नाहीत. ते भरायचेच आहेत. आणि वरच्या रकमेवर परत 30% भरायचे आहेत. कळलं? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. आता इथे बघा तुम्हाला 1% हा पूर्ण करायचा आहे. तो बघा त्याचं जे वार्षिक उत्पन्न आहे
ते तुम्हाला दिलेत 13,25,000. आता 13,25,000 मधून पहिलं काय केलं त्यांनी 10 लाख वजा केले आणि आता ही रक्कम आली. आता ही जी 10 लाख वजा करून जी रक्कम आली आहे त्याचे 30% काढावे लागतात, बरोबर ना? आणि प्लस 1,12,500 पण आहे. बघा 30% कशाचे? करपात्र उत्पन्नातून 10 लाख वजा करून जी रक्कम येते त्याचे 30% आणि प्लस 1,12,500 पण ऍड करायचे असतात आपल्याला, बरोबर आहे? Yes, ma'am. मग आधी त्यांनी 10 लाख वजा करून घेतले, मग त्या 10 लाख वजा करून जी रक्कम आली 3,25,000 त्याचे 30% काढले त्यांनी. मग ते उत्तर इथे लिहायचं 30%. आता आयकराची एकूण रक्कम कशी काढणार तुम्ही? इथे काय लिहायचं? पहिल्या कॉलम मध्ये आयकर 1,10,000. 1 लाख नाही, 1,12,000. 10,000. 1,12,500 आहे बघा ना, कंपल्सरी ती भरायचीच आहे. आणि हे जे 30% तुम्ही काढले वरचे 10 लाखाच्या वरची जी रक्कम आहे 3,25,000, कारण एकूण त्याचं उत्पन्न 13,25,000 आहे. मग वर 10 लाख वजा करून 3,25,000 राहतात, त्याचे 30% काढावे लागणार आणि इथे जी रक्कम येईल ती इथे ऍड करायची. कळलं का? इथे जे तुमचं उत्तर येणार ना ते सेम इथे ऍड करायचं 1,12,500 मध्ये. आणि मग ते जे आहे ते तुमची एकूण आयकर नाही तर आयकर आहे. आणि मग आयकर मिळालं की 2% शिक्षण उपकर, म्हणजे इथे जी रक्कम मिळणार तुम्हाला त्याचे 2%. हा येईल तुम्हाला हे गणित? Yes, ma'am. नाही कळलं का? कळालं मॅम. समजलं मॅम. येस मॅम, समजलं. आता इथे बघा, इथे एक गणित तुम्हाला सोडून दिले, वजावटचं गणित सोडून दिले. श्री म्हात्रे यांचे वय 50 वर्ष आहे. त्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपये आहे. त्यांनी खालील प्रमाणे गुंतवणूक केलेली आहे. आता ही त्यांची एकूण गुंतवणूक आहे. जसं विम्याचा हप्ता 90,000 आहे, भविष्य निर्वाह निधी 25,000 आहे, 15,000चा परत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आहे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये 20,000. यावरून आयकरासाठी मान्य असणारी कपात म्हणजे वजावट किती आहे ती काढायची. त्यानंतर करपात्र उत्पन्न किती आणि आयकर किती. करपात्र उत्पन्न म्हणजे सगळी वजावट वजा केल्यानंतर ज्याच्यावर आपण कर बसवणार ती रक्कम असते. कळलं? आता ही सगळी Yes, ma'am. गुंतवणूक आहे, ती गुंतवणूक आधी ऍड करून घ्यायची. किती होते गुंतवणूक? बघा ही गुंतवणूक आहे, तर एकूण गुंतवणूक जी त्यांनी केलेली आहे ती 1,50,000ची आहे. आणि हेच लिमिट आहे तुम्हाला. तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक 1,50,000 करू शकता. मग ती तुमच्या जे करपात्र उत्पन्न आहे की त्याच्यातून ती वजा होते, बरोबर आहे? मग 12 लाखामधून एकूण उत्पन्न त्यांचं 12 लाख आहे. 12 लाखातून हे 1.5 लाख त्यांनी वजा केले जे तुमची गुंतवणुकीचे आहेत. जास्तीत जास्त 1.5 लाखच वजा होऊ शकतात. त्याच्यावरची जर गुंतवणूक आहे तर ती वजा होत नाही. समजा यांनी आणखी बचत केली असती, गुंतवणूक केली असती कुठेतरी, पण वजा होताना इथे किती झाली असती? वजावट किती मिळते आपल्याला? फक्त 1,50,000च. तुम्ही 2 लाख जरी गुंतवणूक केली ना, येस मॅम, 1,50,000च मिळते. ₹1,000. Yes, बघा तुम्ही ma'am. 2 लाख रुपये जरी गुंतवणूक केलीत एकूण, पण वजा होताना इथे किती होणार? 1,50,000च होणार. त्याच्यावरती वजावट मिळत नाही आपल्याला. बाकीच्या रकमेवर तुम्ही जरी गुंतवणूक केली असली तरी त्याच्यावर तुम्हाला कर भरावा लागणार आहे. कळलं? येस मॅम. आणि मग त्याचं उत्पन्न आलं 10,50,000 रुपये. आणि 10,50,000 हे 10 लाखांपेक्षा जास्तीच आहे. कळलं? वजावट करून जे रक्कम मिळते ना आपल्याला, बघा वजावट करून जी रक्कम मिळणार ना ती कोणत्या कॉलम मध्ये येते ती बघायची. आता बघा इथे जरी त्यांचं उत्पन्न 12 लाख असेल किंवा समजा आता इथे उत्पन्न 11 लाख असतं आणि वजावट समजा 1.5 लाख आहे, तर उरलेलं त्याचं जे उत्पन्न आलं असतं ते 9,50,000 रुपये आलं असतं. समजा बघा समजा त्याचं वार्षिक उत्पन्न 11 लाख रुपये आहे. किती? 11 लाख. 11 लाख.
आता 11 लाख जर उत्पन्न आहे तर 11 लाख म्हणजे आपल्याला वाटलं असेल की इथे इथे तो येतो बरोबर 10 लाखापेक्षा अधिक. पण तसं नसतं. वजावट Yes. करून जी रक्कम येणार. आता समजा त्याचं 11 लाख उत्पन्न असतं आणि वजावट 1.5 लाखाची असती तर त्याचं जे उत्पन्न आहे, जे करपात्र उत्पन्न आहे ते 9,50,000 आलं असतं आणि 9,50,000 हे शेवटच्या तक्त्यात येत नाही. शेवटच्या कॉलम मध्ये येत नाहीत. ते या कॉलम मध्ये येणार. कळलं? पहिल्यांदा आपण जेव्हा बघितलं तर उत्पन्न Yes, 11 लाख होतं. ma'am. 11 लाख आपल्याला वाटलं असतं की ते या कॉलम मध्ये येणार आहे 10 लाखापेक्षा आतमध्ये. पण तसं नसतं. वजावट आधी करायची वजावट आणि वजावट करून जी रक्कम येईल ना ती कोणत्या कॉलम मध्ये बसते ती बघायची असते. कळलं का? Yes, नाही ma'am. कळलं? येस मी काय समजलं, बोलते ma'am. कळतं काय तुम्हाला? हो, सोपं आहे काय ma'am. कठीण नाहीये? Yes, ma'am. नक्की? सोपं आहे. Yes, ma'am. वजावट करून जी रक्कम येणार आहे ती आपण कोणत्या कॉलम मध्ये यायची बसणार आहे ती बघायची असते. सुरुवातीची रक्कम नाही बघायची. फक्त आता तीच तुम्हाला दिली असेल तर तीच बघायची. कारण काय वजावट समजा दिली नसेल तर वजावट आपल्याला माहीतच नाही. त्यामुळे मग तीच रक्कम बघायची. पण वजावट जर दिली असेल तर ती अगदी मायनस करायची आणि मग उरलेली रक्कम कोणत्या कॉलम मध्ये येते ते करपात्र उत्पन्न असतं ते या कोणत्या कॉलम मध्ये येतं ते बघायचं. बरोबर? येस मॅम. Yes, तर ma'am. इथे 10,50,000 आहे. मग 10 लाख म्हणजे 10 लाखाच्या वरती असणार आहे. है ना? मग 10 लाखाच्या वरती म्हणजे शेवटचाच कॉलम मध्ये येणार. मग त्याचं कसं आहे? आयकर 1,12,500 आणि 30% कशावर? एकूण उत्पन्न जे आहे त्याच्यातून 10 लाख वजा करायचे. याचे 30%. म्हणजे 10,50,000 मधून 10 लाख वजा करायचे. राहिले 50,000. बरोबर आहे? या Yes, ma'am. 50,000चे 30% काढले. हे बघा. 50,000चे 30% आणि प्लस 1,12,500. 1,12,500 50,000चे 30% म्हणजे 15,000 झाले. आणि मग एकूण जी तुमचा आयकर आहे तो 1,27,500 येणार. आता 1,27,500चा 2% जो आहे तो शिक्षण उपकर आहे. जो 2,550 आला. माध्यमिक व उच्च शिक्षण उपकर जो आहे तो 1% आहे. तो 1,275 आणि या सगळ्यांची बेरीज 1,27,500 अधिक 2,550 अधिक 1,275 म्हणजे जवळजवळ 1,31,325 25 रुपये कर भरावा लागला. विचार करा. उत्पन्न किती आहे? 12 लाख. म्हणजे आपल्याला खूप कर भरावा लागतो. आता तर जास्त वाढलं. हे तरी कमी आहे. आता तर त्याचे जे टॅक्सचं जे पर्सेंटेज आहे ते खूप वाढवलेत. 12 लाखावर त्यांना टॅक्स किती भरावा लागतोय? 1,31,325. तरी पण त्यांनी गुंतवणूक Yes, पूर्ण केलेली ma'am. आहे. 1 लाख जेवढं लिमिट आहे तेवढ्या लिमिट पर्यंत त्यांनी केली आहे गुंतवणूक. तरी सुद्धा एवढा कर भरावा लागतो. जर गुंतवणूक केली नसती तर पूर्ण अमाऊंटवर त्यांना उलट जास्तीचा कर भरावा लागला असता आता. बरोबर ना? वजावट त्यांनी पूर्ण घेतलेली आहे. Yes, ma'am. तरी सुद्धा एवढा त्यांना भरावा लागत. कळलं? हो मॅम. Yes, ma'am. इथे आता बघा हा काय आहे 6.2 मध्ये खालील सारणीचे निरीक्षण करा आणि या सारणीमध्ये दिलेल्या व्यक्तींना दिलेल्या करपात्र उत्पन्नावर आयकर भरावा लागेल की नाही ते लिहा. बघा आपल्याला वजावट जी आहे ते आपल्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. निधी जर आपण कोणता देतोय ना तर ती पण टॅक्स फ्री होत्या. मुख्यमंत्री निधी जो देतो आपण म्हणजे जरी तुमची एकूण वजावट 1,50,000 असेल पण 10,000 हे जी देणगी दिली आपण. आता गुंतवणूक जी आहे ती आपण आपल्यासाठी करतो. जसं LIC मध्ये टाकतो किंवा आपण वेगा मेडिक्लेम ते आपल्यासाठी. पण हे जे 10,000 आहेत हे आपण काय देतो?
मुख्यमंत्री निधी देतो. म्हणजे ते आपल्याला त्याचा आपल्याला काय फायदा नाही, आपण ती देणगी सारखं देतो. म्हणजे मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर फंड मध्ये किंवा चीफ मिनिस्टर फंड मध्ये पैसे देतो. मग तुमची जरी वजावट 1.5 लाख असेल आणि प्लस हे जे आहे ना 80G प्रमाणे तुम्हाला 10,000 आणखी तुम्ही त्याच्यातून वजा करू शकता, कारण ही जी आहे ती एक प्रकारची देणगी आहे, निधी जो आपण दिलेला असतो. मग 1,50,000 एकूण वजावट. बघा त्यांनी जे गुंतवणूक केली ती एकूण 1,80,000 आहे, पण वजा होताना फक्त 1,50,000च वजा होणार आहेत. आणि प्लस 10,000 आणखी का माहित आहे, कारण हे जे आहे ना हे 80G नुसार आपण एक देणगी स्वरूपात दिलेलं आहे आणि म्हणून ते टॅक्स फ्री आहे. मग 1,50,000 अधिक 10,000 जर आपण मुख्यमंत्री निधी किंवा पंतप्रधान निधी जर देतोय तर ती पण वजा करायची असते. कळतंय? येस मॅम. बघा एवढ्या काय तुम्हाला गणित ही एकच गणित दिलंय तुम्हाला, जास्त काही गणित दिलेलीच नाही. पहिला त्या प्रश्नामध्ये तिला कर म्हणजे दिलेल्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना कर भरावा लागेल की नाही तेच फक्त ओळखायचंय. आता पहिल्या कुमारी निकिता आहे, तिचं वय 27 वर्ष आहे. वयानुसार ती कॉलम मध्ये कोणत्या कॉलम मध्ये येणार, कोणत्या तक्त्यात येणार ती बघायची. ती कोणत्या तक्त्यात येणार? पहिल्या कॉलम मध्ये पहिल्या तक्त्यात. आणि तिचं उत्पन्न जे आहे ते 2,34,000 म्हणजे पहिल्या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये. म्हणजे तिचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. मग तिला कर भरावा लागेल की नाही? नाही. नाही, कारण तिचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यानंतर कुलकर्णी 36 वर्ष वय आहे आणि उत्पन्न आहे 3,27,000. भरावे लागल. येस मॅम, भरावा लागतो. कारण 2.5 लाखाच्या वर तुम्हाला 60 वर्ष वयापेक्षा कमी लोकांना 2.5 लाखापर्यंत 2.5 लाखाच्या वर भरावा लागतो. श्रीमती मेहता 44 वय आहे, 5,82,000 उत्पन्न आहे. मॅम भरावा लागतो मेहताला पण. त्यानंतर श्री बजाज 64 म्हणजे आता हे सिनियर सिटीजन मध्ये आले, ज्येष्ठ नागरिक. येस मॅम, पण त्यांना पण भरावा लागतो. 3 लाखापर्यंतच त्यांचं टॅक्स फ्री अमाऊंट आहे. त्यामुळे यांना पण 3 लाखाच्या वरती आहे उत्पन्न म्हणजे भरावं लागेल. डी सिल्वा यांचं वय 81 आहे आणि त्यांचं उत्पन्न 4,50,000 आहे. मॅम त्यांना भरावा लागणार नाही. येस मॅम, त्यांना भरावा लागणार 81 म्हणजे नाही. तिसरा तक्ता. 80च्या वरचं वय आहे ना, मग तिसऱ्या तक्त्यात येणार हे. आणि तिसऱ्या तक्त्यात तुम्हाला टॅक्स फ्री अमाऊंट 5 लाख आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत त्यांना कर नाहीये, कारण ते सुपर सिनियर सिटीजन आहे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहेत. 80च्या वर वय आहे, त्यामुळे त्यांचं जे टॅक्स फ्री अमाऊंट आहे ती 5 लाखाची आहे. मग यांचं वय 5 लाखापेक्षा कमी आहे. सॉरी, उत्पन्न जे आहे ते 5 लाखापेक्षा कमी आहे, म्हणून यांना कर भरावा लागणार नाही. बरोबर? येस मॅम, नाही. कळते की नाही सर्वांना? की मी एकटीच बडबड? येस मॅम. येस मॅम. मॅम मला ह्याच्यामधलं दुसरं गणित नाही समजलं. आपण बरं, आधी आपण दुसरं गणित घेऊया, ठीक आहे. श्री करतार सिंग यांचं वय 48 वर्ष म्हणजे पहिल्या तक्त्यामध्ये ते येणार. खाजगी कंपनीत नोकरी करतात. योग्य भत्ते वगळून त्यांचा मासिक पगार हा 42,000 रुपये आहे. मासिक पगार दिलाय हा. आता मासिक जर दिलाय तर आपल्याला वार्षिक आधी शोधावं लागेल. बरोबर? वार्षिक उत्पन्न आधी काढावं लागेल. आता वार्षिक उत्पन्न एकूण किती आहे ते आधी काढायचं. नंतर त्यांची गुंतवणूक दिलेली आहे, ते भविष्य निर्वाह निधी खात्यात म्हणजे LIC पॉलिसीमध्ये दरमहा 3,000, दरमहा म्हणजे दर महिन्याला. मग परत याचे वर्षाला किती होतात ते काढावं लागेल. ती त्यांची एकूण गुंतवणूक असणार वर्षाची. त्यानंतर त्यांनी 15,000 रुपयाचे राष्ट्रीय म्हणजे NSCचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे.
हे पण आपल्याला ठराविक कालावधीनंतर ते व्याजासकट आपल्याला मिळतं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. म्हणजे ही एक पोस्टातलं एक पोस्टाची स्कीम आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. NSC सर्टिफिकेट असतं. पोस्टाकडून दिलं जातं. म्हणजे तुम्हाला ठराविक कालावधीनंतर येस व्याजासकट ते मॅम. परत मिळतं सगळं. त्यांनी 12,000 रुपयांची देणगी पंतप्रधान मदत निधीला दिली आहे. आता ही एक देणगी दिली. ही 80G मध्ये येते, या रूल मध्ये येते. ती वेगळी वजावट आहे. ती पूर्णपणे तुम्हाला वजावट मिळणार आहे 12,000. कारण ती काय आहे, तर पंतप्रधान मदत निधीला देणगी दिलेली आहे. त्यामुळे ही टॅक्स फ्रीच असणार आहे. ही गुंतवणुकीत येत नाही. गुंतवणूक म्हणजे आपण स्वतःसाठी करतो ती गुंतवणूक. ही काय आहे, 12,000 काय आहे, एक प्रकारची देणगी आहे. देणगी म्हणजे ते पैसे दिले, त्याचा आपल्याला काहीही फायदा नाही. आपण सरकारला ती मदत म्हणून दिलेली आहे. ही तुमची वजावटमध्ये येत नाही. वजावटमध्ये कोणती, तर आपण गुंतवणूक जी करतो ती वजावटमध्ये येते. हे जे आपण एखाद्या पंतप्रधान निधीला किंवा मुख्यमंत्री निधीला जर पैसे देणगी देतोय, तर ती टॅक्स फ्रीच असते. ती वजा करायचीच कंपल्सरी. कळलं का? ती गुंतवणुकीत घ्यायची नाही, ती वेगळी वजा करायची. समजते की नाही? येस मॅम. आता येस हे मॅम. सोडवायचं कसं, आधी हो मॅम. त्यांचं एकूण वार्षिक उत्पन्न शोधायचं आहे. वार्षिक उत्पन्न कसं शोधणार? महिन्याला त्याला पगार किती आहे त्यांना? 42,000. 43,000. वार्षिक उत्पन्न जर काढायचं आहे तर 42,000 गुणिले 12 करायचं. बरोबर आहे? 12. येस मॅम. 5,04,000. टीचर स्क्रीन दिसत नाही. 5 लाख दिसत आहे मॅम. 5,04,000 केलं ना? येस मॅम. 5,04,000. 5,04,000 है ना? आता वजावट जी आहे, एकूण वजावट काढायची. वजावट एकूण जी आहे ती काय काय आहे? 2च वजावट दिलेल्या आहेत. एक दरमहा 3,000 रुपये भविष्य निर्वाह निधीमध्ये टाकतात. 3,000 रुपये भविष्य आणि 15,000चं NSC सर्टिफिकेट काढलेलं आहे. म्हणजे एकूण वजावट तुमची 12 गुणिले 3,000 36,000. 36,000 आणि अधिक 15,000चं NSC सर्टिफिकेट काढलेलं. म्हणजे 12 36,000 51,000. अधिक 15,000 म्हणजे एकूण जी वजावट आहे ती आहे 51,000. 51,000 मॅम. आता हे वजावट झाली. आता करपात्र उत्पन्न म्हणजे ज्याच्यावर आपल्याला कर बसणार आहे ते करपात्र उत्पन्न काढायचं. करपात्र उत्पन्न म्हणजे जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यातून वजावट मायनस करायचे. तुमचं 5,04,000 आहे ना? 12,000. 5 वजा 51,000 5,04,000 आणि अधिक आहे ना वजा भविष्य भविष्य निर्वाह निधीमध्ये जे 12,000 टाकले ते पण वजा होणार. 12,000. त्याच्यावर पण टॅक्स फ्री, ते टॅक्स फ्रीच Yes, असणार ma'am. कंपल्सरी. ते वजावट मध्ये नाही तर ते वेगळे 80G नुसार त्याच्यावर अजिबात तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही. 5,04,000 कळते का? येस मॅम. येस मॅम. 5,04,000 मधून 51,000 अधिक 12 काय झालं? मॅम आपण ते 12,000 रुपये का घेतलो ना हो? काय झालं? 12,000 देणगी. हा काय झालं? मॅम ते देणगीचं विचारते. येस मॅम. मला कळला नाही प्रश्न. मला कळला नाही काय झालं. मॅम ते 12,000 रुपये जी देणगी आहे ना
ते पण आपण करपात्र उत्पन्न मध्ये का ऍड केलो ना. करपात्र उत्पन्नात ऍड नाही केलंय. जी वजा होणार अमाऊंट ना त्याच्यात ऍड केलेलं आहे. करपात्र उत्पन्नातून ते वजा होणार म्हणजे त्याच्यावर कर बसणार नाही. 51,000 ही कारण त्यांची गुंतवणूक आहे, वजावट आहे, गुंतवणूक केलेली आहे एक प्रकारची, मॅम है ना. तिने ते ते विचारत नाही. जे प्रधानमंत्रीला 12,000 दिले होते त्यावर ते का बरं अगोदर ऍड केले नाहीत असं कारण विचारत आहे. अच्छा ते कारण ते वेगळं आहे. वजावट वेगळी. वजावट म्हणजे आपली गुंतवणूक असते ती त्याच्यात ऍड नाही होत. ती 80D रूल मध्ये येते. 2 रूल आहेत, एक 80D आहे आणि 80G आहे. 80D म्हणजे काय, तर तुम्ही गुंतवणूक जी कराल वेगवेगळ्या ठिकाणी, पोस्टात, LIC किंवा मेडिक्लेम असे वेगवेगळ्या शेअर्स मध्ये पण करू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये आहे. तर ती आपण गुंतवणूक करतो. ती तुम्हाला लिमिट आहे 1,50,000. पण देणगी जी आहे ती याच्यात ऍड नाही होत कारण ही गुंतवणूक नाहीये, देणगी आहे ना ती. वजावट म्हणजे तुमची गुंतवणुकीची वजावट असते. येस ती मॅम. गुंतवणूक कराल ती तुम्हाला Yes, ma'am. 1,50,000 पर्यंत तुम्हाला ती टॅक्स फ्री असते. त्यामुळे ती इथे ऍड नाही केली मी वजावटमध्ये. कळलं? ती इथे मी मायनस करताना ऍड करते. बरोबर आहे? येस मॅम. Yes, ma'am. मग हे झाले 63,000 ना वजा करायचे. किती येणार 63? 5,04,000 मधून 63,000 वजा केले. 4,41,000. वजाबाकी सांगा मला. 4,41,000. Yes, ma'am. 4,41,000. 4,41,000. येस मॅम. Yes, ma'am. आता 4,41,000 कोणत्या तक्त्यात येतात ते बघायचं. सगळं वजावट काढून टाकल्यानंतर. कारण आधी जर बघितलं तर 5,04,000 आहे. म्हणून आपल्याला वाटेल की तो कोणत्या कॉलम मध्ये येणार. दुसरा बघूया आपण. हे बघा, आधीचं मेन उत्पन्न जे आहे ते 5,04,000 आहे. त्याप्रमाणे जर गेलो तर आपल्याला हे इथे दिसेल. तिसऱ्या कॉलम नाही, इथे नाही. या कॉलम मध्ये ना मॅम दुसऱ्या 5,04,000 इथे column येतात. मध्ये. पण आता सगळी वजावट केल्यानंतर त्याचं उत्पन्न 4,41,000च आहे. आणि म्हणजे दुसऱ्या 4,41,000 column मध्ये असल्यामुळे येईल. आता दुसऱ्या कॉलम मध्ये, मग दुसऱ्या कॉलमचा रूल वापरायचा, तिसऱ्याचा नाही. कारण जो त्याचं उत्पन्न जरी 5,04,000 असलं तरी वजावट करून त्यांची करपात्र उत्पन्नाची रक्कम कमी झालेली आहे. मग ती कमी झालेली जी रक्कम आहे ती बघायची कोणत्या तक्त्यात. समजते का फरक? येस मॅम. येस मॅम. मग आपला जो आता रूल आहे तो Yes, ma'am. याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करणार आहे. फक्त 5% काढायचे. करपात्र उत्पन्नातून 2,50,000 वजा करून जी रक्कम येते त्यातून 2,50,000 वजा करून जी रक्कम येते त्याचे. माझाच आवाज मला येतोय. मग आता आयकर जो आहे तो तुम्ही काढू शकतात. आयकर कसा असणार आहे बघा. बेरीज काय नाही करायचे, फक्त 5% काढायचे. कशाचे 5% काढायचे? 41,000. 4,41,000 मधून 4,41,000. 41,000 मधून किती वजा करायचे? 4,41,000 मधून किती वजा करायचे? करपात्र उत्पन्नातून वजा 2,50,000. 2,50,000. 2,50,000. 2,50,000. आता याची वजाबाकी सांगा. 5% म्हणजे 5/100 आणि गुणिले 4,41,000 मधून 2,50,000 वजा करा. 1,91,000. 1,00,000. 1,91,000. 91,000. आता 0 घालवायचं. मॅम 9,550. किती? 9,550 ना.
550. आता आपल्याला शिक्षण Yes. उपकर काढायचंय. हा तुमचा आयकर आहे, त्या आयकराच्या किती टक्के असतो शिक्षण उपकर? 2. 2 2%. टक्के 2%. म्हणजे 200 100 गुणिले 9,550. 9550. 550. बघा एक शून्य जाईल, दुसरा शून्य जायला जागा नाही, पण इथे भाग लावू शकतो. बे एके बे, बे पंचे 10 आणि 5ने 10. ह्याला येत जातो 5 5 5 5 एके 5 5 9 45 5 एके 5 191. 191. 191. आणि माध्यमिक आणि येस मॅम. उच्च माध्यमिक शिक्षण उपकर 1% 1% असतो. 1%. म्हणजे 100 येस मॅम. गुणिले 9,550. गुणिले 9,550. 550. शून्य शून्य गेला. आता इथे भाग नाही जात आहे, मग 10 छेदात आहेत तर एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 95.5. 95.5. 0.5. येस मॅम. आता या सगळ्यांची करायची बेरीज, एकूण आयकर दर काढायचा. मुलं झोपली की काय? हे कॅल्क्युलेशन आहे सगळं. एकूण आयकर जो आहे Yes. तो 9,550 550 अधिक 191 अधिक 9,550 अधिक अधिक 95.5 191 अधिक अधिक येस मॅम. किती येतात सांगा मला, बेरीज कर. 9,836.5. लगेच केली पण 836. 9,836.5. अच्छा. बरोबर आहे का येस बघा, हे मॅम. उत्तर चेक करा. 9,836.5. Yes, ma'am. Yes, ma'am. बरोबर आहे. येस मॅम. मॅम ते काय लिहिलंय माध्यमिक बरं. काय कळलं लिहिलंय? सगळ्यांना? Yes, ma'am. हो मॅम. हे का माध्यमिक माध्यमिक आयकर आहे व वाटतं. उच्च माध्यमिक शिक्षण उपकर असं लिहायचं. मी ते असे डॅश डॅश केले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपकर. कळलं काय काय करायचंय, कसं कॅल्क्युलेट करायचं? Yes, ma'am. Yes, मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचा. काय हा एक मिनिट. छोटं करू एकदम, एवढं छोटं, बस ओके मॅम झालं. नाही तर अर्ध अर्ध घ्या. घेतला मॅम. मॅम मला घ्यायचंय, खाली करा. मॅम पूर्ण वरी करा. झालं? Yes, ma'am. Ma'am, Yes, ma'am. झालं मॅम. झालं. आजचा बरं. homework काय आहे? आजचा होमवर्क काय आहे? ही सगळी गणितं तुम्हाला जेवढी येतील प्रॉब्लेम सेट मधली ती सोडवायची. बघा इथे देय आयकर किती आहे ते 8वं गणित सोडवा. हो मॅम. Okay, ma'am. दुसरं येईल तुम्हाला, तिसरं मी तुम्हाला कालच सोडवायला सांगितलेलं. Yes, ma'am. सोडवलं. है ना? Yes, ma'am. मी सोडून चौथं पाठवलं पण आहे बघा येते का ग्रुपवर आणि चौथं. बाकीचे जर येत नसतील तर आपण बघू नंतर, ठीक आहे. हो मॅम. मॅम 5 पर्यंत हो पण हे सोडवलं. यायला पाहिजे. 6 2 आणि 3 7 4 सांग. हा 6 आणि 7 स्टार वाले मी पाहिजे तर सांगेन. बाकी सगळे ओके सोडवायचे, मॅम. ठीक आहे.
येस मॅम. मॅम. बाय मॅम. बाय बाय मॅम. मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. गुड नाईट. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट.